नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, झेप तंत्रज्ञान युगाची ठेंगणं झालं नभाची, आकांक्षेच्या क्षितिजावरती राहू तरी जमिनीवरती. आपण इयत्ता 10वी कुमार भारती पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 18 निर्णय या पाठ्यघटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. हा पाठ डॉक्टर प्राध्यापक सुनील विभुते यांनी लिहिलेला आहे. सुरुवातीला आपण लेखक परिचय करून घेऊया. डॉक्टर प्राध्यापक सुनील विभुते यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1959 रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या ठिकाणी झाला. ते MSc, MPhil, PhD, DTH असून जन्मभूमी आणि कर्मभूमी असणाऱ्या बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 11वी 12वीच्या क्रमिक पुस्तकांचे लेखन तसेच बेसी भाग 1, 2, 3 वर्गाच्या क्रमिक पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे. विज्ञान प्रदर्शन, विज्ञान जत्रा, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा अशा विविध उपक्रमांचे ते आयोजकही आहेत. त्यांचे लेखन संपदा अतिशय विपुल असून महाराष्ट्र टाइम्स, दैनिक सकाळ, लोकमत, तरुण भारत, पुढारी, विज्ञान पत्रिका, शिक्षण तरंग इत्यादी विविध वर्तमानपत्रातून आणि नियतकालिकातून विज्ञान विषयावर 180 पुस्तकातून अधिक लेख त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत. त्यांची किस्से शास्त्रज्ञांचे आणि विस्मयकारी विज्ञान कथा ही 2 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या विज्ञान विषयक 10 पुस्तकापैकी 6 पुस्तकांना राज्यस्तरीय पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. पुढे सोलापूर, उस्मानाबाद या आकाशवाणी केंद्रावरून पर्यावरण, प्रदूषण आणि वैज्ञानिक या विषयावर आधारित 180हून अधिक व्याख्यानांचे तर दिव्यशक्ती ऑपरेशन सुपर पॉवर या विज्ञान कथेवर आधारित नभोनाट्याचे प्रसारण झालेले आहे. अशा या वैज्ञानिक प्राध्यापकांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहेत. त्यापैकी जयंत नारळीकर पुरस्कार, दिव्यशक्ती विज्ञान कथा प्रथम पुरस्कार, ऑपरेशन सुपर पॉवर वैज्ञानिक प्रथम पुरस्कार, एक्सलन्स अवॉर्ड, कैलासवासी बाबूरावजी डिसले स्मृती पुरस्कार, समाजभूषण समाजगौरव पुरस्कार, कवी नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, शाहीर अमर शेख साहित्य पुरस्कार, पद्मगंधा साहित्य पुरस्कार, भाव अनुबंध साहित्य पुरस्कार, सृष्टी ज्ञान वैज्ञानिक पुरस्कार असे त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. मुलांनो, कथांचे विविध प्रकार आहेत. त्यापैकी पौराणिक कथा, बोधकथा, लोककथा, नीतिकथा, विज्ञान कथा. विज्ञान कथेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी, समाजामध्ये विज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी विस्मयकारी विज्ञान कथा हे पुस्तक लेखकांनी लिहिले आहे. लेखकांच्या कथांचे वैशिष्ट्य पाहिले तर आपल्याला असे दिसून येईल की त्यांनी लिहिलेली विज्ञान कथा या वाचकांना सोप्या, सहज समजणाऱ्या अशा आहेत. ज्या वाचकांना विज्ञानाची पार्श्वभूमी माहीत नाही त्यांनाही त्या सहजपणे समजतात. विज्ञान कथांचे अनन्यसाधारण महत्त्व सांगताना ते म्हणतात की विज्ञान कथा सामान्यपणे 2 भाग पडतात. विज्ञान कथेचे 2 प्रकार कोणते आहेत तर एक सॉफ्टकोर सायन्स फिक्शन आणि दुसरे हार्डकोर सायन्स फिक्शन. सर्वसामान्य वाचकांना समजेल अशी त्यांची मांडणी केलेली असते. तसेच विज्ञान कथा म्हणजे तरी काय तर ज्या कथेत विज्ञान आणि साहित्य यांचा सुरेख संगम असतो
त्याला आपण विज्ञान कथा असे म्हणतो. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी जीवनावर होणारे परिणाम रेखाटणारी कथा म्हणजे विज्ञान कथा होय. विज्ञान आणि साहित्य यांचा सुरेख संगम आपल्याला सॉफ्टकोर सायन्स फिक्शनमध्ये दिसून येते. आपल्या पुस्तकात ते निर्णय हा पाठसुद्धा सॉफ्ट कोर्स सायन्स फिक्शनमधलाच आहे. त्यांच्या विस्मयकारी विज्ञान कथा या पुस्तकातून हा पाठ आपणाला अभ्यासण्यासाठी घेण्यात आलेला आहे. निर्णय या पाठात वेटर म्हणून काम करणारा रोबो वेटर आहे. त्याला दिलेले काम तो उत्तम रीतीने करील, पण त्याला विचार करता येणार नाही, त्याला भावना नसतात, तो दुसऱ्यांचे दुःख संकट समजून घेऊ शकत नाही. उलट मानवी वेटर हा संवेदनशील आहे आणि तो दुसऱ्यांच्या भावना समजून घेऊ शकतो. या पाठात संकटात सापडलेल्या स्त्रीला रोबो वेटर वाचवू शकत नाही. तिला हॉटेलमध्ये आल्यावर तिच्या पूर्व आजारामुळे AC रूममध्ये तिला चक्कर येऊन ती बेशुद्ध पडलेली आणि तिच्यासोबत असलेली तिची दोन्ही मुले रडत आहेत हे मात्र रोबो वेटरने मालकांना सांगताना या घटनेचे वर्णन वेटरने असे केले की ती स्त्री झोपली आहे. त्यामुळे विज्ञान कितीही पुढे गेले आणि यांत्रिक माणूस जरी बनवला तरी संकटात माणसाला तो रोबो वेटर वाचवू शकत नाही. या उलट प्रामाणिक व प्रसंगावधानी मनोज नावाचा मानवी वेटर तिच्या मदतीला धावून येतो व तिचे प्राण वाचवतो. कारण यंत्र हे यंत्रच आहे, ते माणसाची जागा घेऊ शकत नाही आणि तंत्रज्ञान हे माणसाला पूरक आहे, पर्याय नाही. हा संदेश निर्णय या पाठातून आपल्याला लेखकाने दिला आहे. मित्रांनो, प्रत्येक कथेचे एक बीज असते. येथे सुरुवातीला यंत्रमानव हा कथेचा मूळ आधार आहे. निर्णय ही विज्ञान कथा परिपूर्ण कथा आहे. विद्यार्थ्यामध्ये जिज्ञासा वृत्ती निर्माण करणे हा तर या कथेचा हेतू आहे. कोणतीही कथा ही भूतकाळात घडून गेलेली असते, ती वर्तमानात सांगितली जाते आणि भविष्यकाळात ती घडेल असे चित्रित केले असते. म्हणजेच विज्ञान कथेतील कल्पना या भावी काळातील वास्तव असू शकतील, पण असे घडेलच असे मात्र नाही. आणि त्यामुळे अशा या काल्पनिक विज्ञान कथा मनोरंजकतेने आपल्याला दिसून येतात. मुलांनो, कितीही कथा चुटकीसरशी तयार होत नाही. तिला काही कालावधी जावा लागतो आणि त्यानुसार त्या परिस्थितीत चित्रित केलेले आपल्याला दिसून येते. सध्याचे युग यंत्रमानवाचे, रोबोचे युग मानले जाते. जीवनाच्या अनेक क्षेत्रात म्हणजे मेडिकल असेल, बँकिंग असेल, न्यूज रिपोर्टर असेल, नर्सिंग असेल इत्यादी क्षेत्रात आपल्याला रोबो दिसून येतात आणि त्यामुळे हॉटेल व्यवसायातही रोबो येणे हे स्वाभाविकच आहे. हॉटेल व्यवसायात मग तो वेटर, स्वीपर, मॅनेजर, कॅशियर अशा कोणत्याही स्वरूपात आपल्याला रोबो दिसून येईल अशी कल्पना मांडली आहे. लेखकांना ही कथा सुचली कशी हे सांगताना लेखक सांगतात की ते एकदा त्यांच्या मित्राच्या म्हणजेच सोमनाथच्या हॉटेलमध्ये फावल्या वेळेत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी या मित्राशी गप्पा मारताना त्यांच्या असे लक्षात आले की आपल्या या मित्राला बाबतीत अनेक समस्या म्हणजे वेटर वेळेवर येत नाहीत, आला तर दिलेले काम चोखपणे करत नाही, कामात दिरंगाई करावयाची, ग्राहकांना वेळेवर योग्य ते ऑर्डर न देणे, उधारीवर पैसे घेऊन जाणे, दांड्या मारणे, तसेच हॉटेलमधील ताटे, वाट्या, चमचे पळवून नेणे असे एक ना अनेक समस्यांनी आपला मित्र सोमा हा त्रस्त झालेला लेखकांच्या लक्षात आले. म्हणून मग आपल्या या मित्राला या समस्येतून बाहेर काढण्यासाठी लेखकाच्या मनात रोबो वेटरची कल्पना म्हणजेच यांत्रिक वेटर
ची कल्पना लेखकाला सुचते व ते वेटर आपल्या मित्राची समस्या दूर करेल असे वाटते. इथे समस्या निराकरण हे मूल्य आपणाला दिसून येते. त्यासाठी मग न्यू एज रोबो कंपनीचा एजंट त्यांना लॅपटॉपवर माहिती देत असतो हे आपणाला पहिल्या प्रसंगात दिसून येते. कथा म्हटली की आपल्याला त्यामध्ये अनेक पात्रे दिसून येतात. त्या पात्रांच्या प्रसंगानुरूप अनेक पात्रे आणि प्रसंग चित्रित केलेले कथेत असतात. या कथेत हॉटेल मालक म्हणजे सोमनाथ, राजाभाऊच्या भूमिकेत स्वतः लेखक, तर मनोज नावाचा ज्याला लेखक मान्या म्हणायचे तो मानवी वेटर व 4 रोबो वेटर. त्या वेटरांची नावे रामू, श्यामू, दीपू, विजू हे 4 रोबो वेटर आपल्याला दिसून येते. तसेच एक लेडीज व तिची 2 मुले या प्रसंगात आहेत. या निर्णय पाठात आपल्याला अशा सर्व पात्रांचा समावेश केलेला दिसून येते. तर न्यू एज रोबो कंपनीचा एजंट लॅपटॉपवर हॉटेल व्यवसायात उपयोगी पडणाऱ्या वेटर, आचारी, स्वीपर व मॅनेजर या यंत्रमानवांची ओळख करून देतो. हे त्यांच्या कंपनीने बनवलेले रोबो वेटर कसे हुबेहूब माणसाप्रमाणे दिसतात व वागतात हेही तो सांगतो. एका रोबोची किंमत 1,00,000 रुपये आणि दर 2 महिन्यांनी सर्व्हिसिंगचे 2,500 रुपये हे सांगायला तो विसरत नाही. 1,00,000 रुपये म्हटल्यावर सोमनाथ राजाभाऊंना म्हणतो, राजाभाऊ उठा आता, हे आपल्याला परवडणारे नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोबो वेटरची सर्व कामे करणं कसे बरे शक्य आहे? सर्व कामे करणं कसे बरे शक्य आहे असे विचारतो. असा सर्व आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे हे त्यांच्या लक्षात येते. आणि मग आज मोठमोठ्या शहरामध्ये हॉटेलमध्ये सुद्धा अनेक रोबो वेटर काम करत आहेत असे एजंट त्यांना सांगतो. शिवाय रोबोबाबत खाणे, पिणे, पगार, कामचुकारपणा या गोष्टींचा विचार करण्याची गरज नाही. तो मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल आणि दुप्पट कमाई देईल या खात्रीवर रोबो वेटर हॉटेलमध्ये ठेवले जातात. दुसऱ्या परिच्छेदामध्ये शहराच्या बाजारपेठेत असणारे लेखक व त्यांचे बालमित्र सोमनाथ यांचे हॉटेल हेरिटेज हे एक चांगले प्रशस्त असे हॉटेल असते. सोमा हॉटेलमधील वेटरांच्या प्रश्नाने त्रस्त होता आणि त्यात रोबो वेटरचा पर्याय त्याला सुखद वाटला. पण त्याच्या हॉटेलमध्ये वाळवंटातील हिरवळ प्रमाणे असणारा मनोज नावाचा प्रसंगावधानी व प्रामाणिक नोकर खूप वर्षे त्याच्या हॉटेलमध्ये काम करत होता. आणि मग वेटरचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी 4 रोबो वेटर यांची नावे रामू, श्यामू, दीपू व विजू हे होत. या ठिकाणी निकालात काढणे हा वाक्यप्रचार आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे निर्णय घेणे. या रोबो वेटरमुळे हॉटेलला चांगले दिवस आले. मस्त इस्त्रीच्या कडक कपड्यात वावरणारे वेटर सर्वांचे आकर्षण ठरले. त्यामुळे हॉटेलमधील स्वच्छता, टापटीपपणा, विनम्रपणा व तत्पर सेवा यांचा परिणाम दिसून आला आणि हळूहळू कमाईसुद्धा त्या हॉटेलची वाढू लागली. बघता बघता दुसरे वर्ष सुरू झाले. कंपनीने सोमनाथला व राजाभाऊंना यापुढे एका वेटरच्या सर्व्हिसिंगला 2,500 रुपयेऐवजी 5,000 रुपये पडतील असे सांगितले. हा सर्व्हिसिंगचा दुप्पट खर्च मात्र त्यांना परवडणारा नव्हता आणि म्हणून लेखक स्वतःच रोबोची दुरुस्ती करतात व सर्व वेटर पूर्वीप्रमाणे महिनाभर सुरळीत काम करतात. तिथे त्यांना 20,000 रुपये वाचवल्याचा म्हणजे 4 रोबो वेटर गुणिले 5,000 म्हणजे 20,000 रुपये आपण वाचवले आहेत याचा आनंद होतो. पण दुसऱ्या क्षणी हा आनंद जास्त काळ टिकत नाही.
इथे लेखकाने रोबो वेटरची स्वतःच दुरुस्ती केली आहे, स्वानुभूती घेतलेली आहे हे आपल्याला दिसून येते. अशीच एकदा दुपारची वेळ होती. मुलांनो, तुम्हाला माहीत आहे की दुपारची हॉटेलमध्ये लंच सेक्शनमध्ये खूप गर्दी असते. तशीच गर्दी त्या हॉटेलमध्ये झाली होती. शामू नावाच्या रोबो वेटरने गोंधळ घातला होता. तेव्हा तावातावाने म्हणजे जोरजोरात दोघे तिघे म्हणाले की, काय मालक, हे कासव कुठून आणलं? तो किती सावकाश काम करतो बघा. इथे कासवाची गती आणि रोबो वेटरची गती यातील साम्य सांगितलेले दिसते. तर दुसरीकडे राजू नावाचा जो रोबो वेटर आहे, तो टोपी घातलेला एक जण राजू वेटरकडे बोट दाखवून म्हणाला की 15 मिनटं अगोदर हे बेनं माजलेल्या वळूगत हुंदडत होतं. मला जेवणाचं ताट दिलं आणि त्याच्या अंगातलं अवसान गळालं बघा. इथे बेनं म्हणजे बियाणे, पण इथे याचा अर्थ एखाद्या कुटुंबातील व्यक्ती असा अर्थ घ्यावायचा आहे. अगोदर म्हणजे अगोदर, अवसान म्हणजे शक्ती, हुंदडत म्हणजे फिरत. तर कोपऱ्यामध्ये एका टेबलाकडे बसलेली बाई तिच्या मांडीवरील तान्ह्या बाळासाठी दूध मागत होती. पण ते बाळ तसेच झोपी गेले. पण दूध काही वेटरने वेळेवर आणून दिले नाही. या क्षीण झाल्यामुळे या तक्रारी आलेल्या होत्या व शामूला या रोबो वेटरला परत रिचार्ज करण्यात आले आणि शामू वेटरबरोबर मनोज या मानवी वेटरसोबत ठेवून लेखक परत काउंटरला येऊन बसले. आता इथे लेखकाची द्विधा मनस्थिती झालेली होती की हॉटेलमध्ये रोबो वेटर ठेवायचा की मानवी वेटर ठेवायचा. पण तेवढ्यात काही काळानंतर त्या दरम्यानच एक भयंकर असा प्रसंग घडला. तो म्हणजे त्या हॉटेलच्या AC रूममध्ये एक स्त्री आपल्या 2 मुलांना घेऊन बसली होती. रोबो रामूने त्या स्त्रीची ऑर्डर घेतली व तिथून तो निघून गेला. 5-10 मिनिटांनी AC रूममधून लहान मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तेव्हा रामू रोबो वेटर तेथे गेला असता ती स्त्री झोपली आहे म्हणून तिची दोन्ही मुलं रडत आहेत असे त्याने हॉटेल मालकाला व लेखकांना सांगितले. पण लेखकाला हे काही वेगळेच वाटत होते याची शंका आली म्हणून त्यांनी मनोज वेटरला AC रूममध्ये पाठवले. तर तो घाबरलेल्या आवाजात त्यांना हाका मारून बाई बेशुद्ध पडल्याचा अशी माहिती सांगत होता. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, असे तुम्हाला कळाले असेल कारण यंत्र हे यंत्रच असते. ते यांत्रिक बुद्धीने काम करतात. त्यांना स्वतःच्या भावभावना, बुद्धिमत्ता नाही. आणि मग AC रूममधील ती स्त्री बेशुद्ध की झोपलेली आहे हे रोबो वेटरला येथे कळालेले नाही. शेवटी डॉक्टरकडे त्या स्त्रीला नेले असता तिची रक्तदाब कमी झाल्यामुळे ती बेशुद्ध होऊन पडली होती असे कळले व तिचे प्राण वाचले. पण रोबो वेटरने सांगितलेल्या गोष्टीवर जर विश्वास ठेवला असता तर कदाचित त्या स्त्रीबाबतीत काही अनर्थ घडला असता आणि मग हॉटेलची नाचक्की झाली असती. नाचक्की होणे म्हणजे बदनामी होणे आणि मग या कारणामुळे त्यांना कदाचित हॉटेल ही बंद करावे लागले असते. पण दैव बलवत्तर म्हणून त्या स्त्रीचा जीव वाचला. शेवटी लेखकाने रोबो वेटर खरेदीपासूनच्या सर्व घटना पाहिल्यानंतर असे ठरवले की रोबो वेटरमुळे पैसा जरी मिळत असला तरी शेवटी यंत्र ते यंत्रच असते. माणसाचे व्यवहार, भावभावना त्याला समजत नाही. केवळ मनोज या मानवी वेटरमुळे अनर्थ टळला. तेव्हा लेखक या निष्कर्षापर्यंत पोहोचले, मानवी मन हेच सर्वश्रेष्ठ आहे. यंत्रमानव अत्यंत अचूक, वेगवान, सफाईदारपणे काम करत असले तरी उद्भवलेल्या परिस्थितीत बुद्धीने व अंतःकरणपूर्वक समजून घेऊन निर्णय घेण्याची क्षमता
केवळ आणि केवळ माणसातच असते. यंत्रमानव कधीही माणसाची जागा घेऊ शकत नाही हे आपल्याला या विज्ञान कथेतून कळत असताना दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लेखकाने मानवी मनाचे मोठेपण सांगितलेले दिसून येते. यंत्रमानव अत्यंत अचूकतेने वेगाने आणि सफाईदारपणे काम करू शकतो या शंका नाही. कितीही यंत्रमानव हे यांत्रिक बुद्धीने काम करतात, त्यांना स्वतंत्र बुद्धिमत्ता नसते, तर परिस्थितीत बुद्धीने व अंतःकरणपूर्वक समजून घेऊन आणि घेण्याची क्षमता फक्त आणि फक्त माणसातच असते. यंत्रमानव कधीही माणसाची जागा घेऊ शकत नाही. कितीही यंत्र आपणाला उपयोगी पडत असला, अचूकतेने काम करत असला, तरी मानवाशिवाय येथे पर्याय नाही हे दिसून येते. कारण यंत्रमानवाला चालवणारा सुद्धा माणूसच असतो. धन्यवाद.